नमस्कार मित्रांनो, मी गायत्री महाजन, गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. कसे आहात मित्रांनो? सगळे अभ्यास करताय की नाही? आपले व्हिडिओ रोज बघताय ना? तुमचा सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. असाच रिस्पॉन्स देत राहा, जेणेकरून मला तुमच्यासाठी नवनवीन कंटेंट आणायला खूप मजा येईल आणि सोबतच माझा उत्साह वाढेल. ठीक आहे? चला तर मग आज आपण बघणार आहोत सरळ व्याज आणि यानंतर आपण चक्रवाढ व्याज पण बघणार आहोत. बहुतेक लोकांची डिमांड होती की सरळ व्याज घ्या, सरळ व्याज घ्या. कमेंट आलेल्या आहेत. त्यामुळे मी आज सरळ व्याजला हात लावत आहे. चला तर वळूया आजच्या आपल्या टॉपिककडे. आता सरळ व्याज म्हणजे काय होते? आधी आपण कन्सेप्ट आपल्या बोलीभाषेत समजून घेऊया. बरोबर आहे ना? जोपर्यंत आपल्याला एखादी कन्सेप्ट समजत नाही, तोपर्यंत आपण त्याबद्दलचे प्रॉब्लेम्स म्हणा किंवा काही म्हणा, छान रीतीनं फेस करू शकत नाही. ठीक आहे. आता बघा सरळ व्याज म्हणजे काय? तर आता मला कोणीतरी काय केलं, मला गरज होती पैशाची किंवा एखाद्याला गरज होती पैशाची, त्याला मी काय केले? पैसे दिले. मग मी त्याला ₹100 पैसे दिले. ठीक आहे. मग आता मला सांगा, या जमान्यात कुणीतरी कुणाला सहज म्हणून पैसे देतं का? नाही देत. बरोबर आहे ना? त्याचा मोबदला प्रत्येकाला हवा असतो. मग मी काय केलं? मी त्याला पैसे दिले, पण मी त्याला म्हटलं, की "मी तुला पैसे देत आहे, पण मला तू पैसे परत करताना काय कर, जी मी तुला मुद्दल दिलेली आहे, म्हणजे मी जी तुला पैसे दिलेले आहे ₹100 ते ₹100 आणि त्या बदल्यात मला तू आणखी काहीतरी वाढवून पैसे दे." बरोबर आहे? वाढवून पैसे देणे म्हणजे काय? तर आपली जे रक्कम होती ₹100 ती रक्कम तर मला पाहिजेच आहे. पण त्याचसोबत मला जास्तीचे पैसे पाहिजे आहेत. बरोबर आहे? कारण तुला गरज आहे, मी तुला पैसे देतोय, तर तू मला काय कर, त्या पैशावर मला काहीतरी दे. बरोबर आहे? मग जी गोष्ट आपण त्याला मागतोय ना, मला काहीतरी हवंय त्या पैशावर वाढवून पाहिजे, त्याला म्हणायचं व्याज. त्याला काय म्हणायचं? व्याज. मग आता तो व्याज कसं देईल? त्याची काहीतरी फिक्स हे असेल ना, मग त्याच्यावर आपण जो टक्केवारी आकारतो, त्याला म्हणतो आपण रेट ऑफ इंटरेस्ट. त्यालाच म्हणतात व्याजाचा दर. त्यालाच काय म्हणतो आपण? व्याजाचा दर. जी पैसे आपण दिली होती त्याला म्हणतात मुद्दल. त्याला काय म्हणायचं? मुद्दल. क्लिअर आहे? त्यालाच म्हणतात प्रिन्सिपल अमाउंट. त्यालाच काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल. त्यानंतर मी काहीतरी ठराविक कालावधीसाठी देईन. मी त्याला म्हणेल ना, की मी तुला ₹100 देतो, मी तुला 5 महिन्यासाठी देतो. बरोबर आहे? मी तुला 5 महिन्यासाठी ₹100 देत आहे. मग 5 महिने हा काय झाला त्याचा कालावधी. यालाच काय म्हणतो आपण? टाईम म्हणू शकतो. बरोबर आहे? म्हणजे कालावधी म्हणू शकतो. बरोबर आहे ना? हे झालं मेन कन्सेप्ट. आता वळूया त्याचं काहीतरी सूत्र असेल त्या सूत्राकडे. आता इंग्लिशमध्ये सरळ व्याजला म्हणतात सिंपल इंटरेस्ट. काय म्हणतात? सिंपल इंटरेस्ट. दिसतंय सगळ्यांना? हे बघा एस-आय. एस-आय म्हणजे काय रे? सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. मग आता त्याचा फॉर्म्युला बघा असा लिहिलेला आहे. मी इथे साइडला फॉर्म्युला मेन्शन करते. दिसतंय सगळ्यांना? येस? व्हॉट? 1 मिनिट. एस-आय. एस-आय म्हणजे काय रे? सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट म्हणजेच काय? पी-आर-एन. पी-आर-एन अपॉन 100. आमचे सर आम्हाला असं सांगतात, प्यार नहीं है, प्यार नहीं है अपॉन 100. क्लिअर आहे ना? मग यालाच मराठीमध्ये म-द-क. म म्हणजे काय? मुद्दल. द म्हणजे काय? दर. क म्हणजे काय? कालावधी. आणि 100 अपॉन मध्ये आहे, डिवायडेड बाय 100. पी म्हणजे काय? प्रिन्सिपल. आर म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट. आणि एन म्हणजे काय? टाइम. लिहून देण्याची गरज असेल तर तेही मी लिहून देते. बघा एस-आय यालाच म्हणतो सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू पी-आर-एन अपॉन 100. बरोबर आहे? आता बघा मुद्दल किती दिलेली आहे? पहिल्या प्रश्नामध्ये आपण पहिला प्रश्न वळत आहोत पहिल्या प्रश्नाकडे. पहिल्या प्रश्नामध्ये मुद्दल किती दिलेली आहे? ₹4000. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल अमाउंट किती दिलेली आहे? पी दिलेला आहे ₹4000. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला वर्ष म्हणजे काय? एन. एन म्हणजे काय? टाइम पिरियड. एन किती दिलेला आहे आपल्याला? 8 वर्ष दिलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला द-सा-द-शे म्हणजे दर साल, दर शेकडा किती दिलेला आहे? 12% म्हणजे आर किती दिलेला आहे? 12%. ठीक आहे. आर किती दिलेला आहे? 12%. आपल्याला काढायचं काय आहे? एस-आय काढायचं आहे.
हे सगळ्यांना लिहिलेलं कळलंय का? बघा एकदा. काय कठीण काहीच नाहीये यामध्ये. जे दिलेलं होतं प्रश्नात हे दिलेलं आहे. मी हे मांडून घेतलं. आता फॉर्म्युला मला माहिती आहे SI PRN अपॉन 100. मग तेच केलं मी. प्रिन्सिपल अमाउंट किती आहे? 4000 लिहायची. गुणिला R किती आहे? 12% आणि त्यानंतर बघा आपल्याला N किती दिलेला आहे? 8 वर्ष. बस तीच मांडणी केलेली आहे आपण. अपॉन काय घ्यायचं आहे? 100. लाईन गेलेली आहे. थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आपण लेक्चर कंटिन्यू करूया. ओके. झिरो कट, झिरो कट. किती झिरो आहे? 2 झिरो. वरचे पण किती झिरो कट करायचे? 2 झिरो. केले की नाही? केले. मग आता सांगा मला किती? बारचूक 48. बारचूक 48 किंवा असं करा 12 8 96. 40 गुणिले 96 बरोबर आहे. किती मिळतंय आन्सर? 40 गुणिले 96 किती होतात? 3800. 3840. एकदा सगळ्यांनी चेक करा करेक्ट आहे की नाही काढलेला आन्सर. सगळ्यांनी आन्सर चेक करायचं आहे. 3840 रुपये. मग मला माझ्याकडे 4000 रुपये मुद्दल होती. मी कुणाला तरी 8 वर्षासाठी ती 4000 रुपये वापरायला दिले आणि मी त्याला म्हटलं की मी 12% व्याजानं तुझ्याकडून व्याज घेणार आहे. म्हणजे वार्षिक किती? 12% बरोबर आहे ना? तर मला टोटल किती रुपये मिळेल? व्याज मिळेल फक्त मला 3840 रुपये. व्याज किती मिळेल? 3840 बरोबर आहे. आता त्यांनी तुम्हाला फक्त SI विचारलेला आहे म्हणून 3840 आलं. सिंपल इंटरेस्ट किती आला? 3840. जर त्यांनी म्हटलं असतं की टोटल अमाऊंट किती मिळणार, तर टोटल अमाऊंट काय आली असती? सोपं आहे. टोटल अमाऊंट काय येणार? आपण नुसती व्याज देऊ का? व्याजाचे घेतलेले पैसे पण देणार ना. मग काय येणार? जे आपले 4000 घेतले होते ते 4000 प्लस त्यामध्ये काय येणार? 3840 रुपये ऍड करायचे. बरोबर आहे ना? 048 आणि 4 आणि 3 7. 7840 रुपये परत पूर्ण अमाऊंट मिळेल. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? समजतंय? सोपं आहे की नाही? सोपं आहे की नाही सांगा? क्लिअर आहे? ज्यांना हे दिसत नाही टोटल अमाऊंट काय केलेलं आहे मी? 4000 आपले काय होते? मुद्दल होती आणि मला व्याज किती मिळालं? 3840 रुपये. असे टोटल किती झाले? 7840 रुपये. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? पहिलाच प्रॉब्लेम घेतला. फार काही शिकवलं नाही. मला कुणीतरी 4000 रुपये उसने मागितलेले आहे. मी तुला म्हटलं बाबा देते तर खरी. 8 वर्षासाठी मागतोय ना देते. पण तसे देणार का फुकटात? नाही. मला त्यावर काय लागणार? काहीतरी व्याज लागणार. ती रक्कम वाढवून मी मागितलेली आहे. ती काय आहे? माझं व्याज आहे. कसं देणार? तोही असा आधामधात कसा रक्कम वाढवून देईल? काहीतरी फिक्स रेट असायला पाहिजे की नाही? मग मी म्हटलं की मला 12% व्याज दरानं लागेल. वार्षिक किती? 12%. 10 10 म्हणजे दर साल दर शेकडा. समजलं सरळ व्याज? सोपं आहे की नाही? नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघूया. आता बघा प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली आहे? 15000 रुपये. ठीक आहे तेच करायचं. SI विचारलेलं काय? SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट. प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली आहे? 15000. पुन्हा फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला विसरायचा नाही. पुन्हा पुन्हा लिहायचा. जोपर्यंत चांगल्या डोक्यात फिट होत नाही ना तोपर्यंत तो 100% लिहायचा. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 15000 रुपये. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 20. N किती आहे रे? आता इथे बघा N किती दिलेला आहे तुम्हाला? 73 डेज दिलेले आहे. दिवस मध्ये दिलेला आहे. बरोबर आहे? काय करायचं? वर्षाचे टोटल दिवस किती असतात? 365. त्यापैकी काय करायचं आहे? 365 पैकी किती दिले आहेत? 73 दिवस दिलेले आहे. मग 73 डिवायडेड बाय 365. आता बऱ्याच जणांना हे कन्व्हर्जन कळलं नसेल. त्यांनी शांततेत सांगते, ऐकून घ्या. डिवायडेड बाय 100 हे क्लिअर ठेवायचं. ठीक आहे? आता मला एक साधी गोष्ट सांगा. तुम्हाला प्रत्येक वेळेस ते महिन्यात देतील किंवा वर्षात देतील किंवा दिवसात देतील. मग आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असायला नको का? म्हणून मी पहिलं प्रॉब्लेम जे घेतलं त्यामध्ये काय घेतले? वर्ष घेतले. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय घेतले? दिवस घेतले. का घेतले? कारण जर तुम्हाला दिवसामध्ये विचारलं तर तुम्ही गोंधळायला नको. मग अशा वेळेस काय करायचं? वर्षाचे एकूण दिवस किती? 365. ठीक आहे? आता काही असे हुशार असतील बरं. ते म्हणतील मॅडम लीप वर्ष 4 वर्षानंतर 366 दिवस येतात. अशा वेळेस काय करायचं?
काहीही करायचं नाही. तुम्हाला फक्त 365 घ्यायचे आहे. जेव्हा पण आपण वर्ष अझ्युम करतो तेव्हा 365 दिवस घेतो. ठीक आहे? लक्षात आहे ना सगळ्यांना? 366 दिवस कधीच घेत नाही. हां, त्यांनी जर दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे, की ते वर्ष 366 दिवसांचं होतं, तर अशा वेळेस घेणं गरजेचं आहे. पण असं काही कोणी करत नाही बरं. त्यामुळे 365 दिवस घ्यायचे 100%. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत समजत आहे? मग आता बघा 73 एके 73. 73 पंच काय होत आहे 365. मॅडमच्या 73 चा टेबल लन आहे का असा बऱ्याच जणांच्या डोक्यात प्रश्न उठला असेल. बरोबर आहे? तर तेही तुम्हाला सांगून देते. 5 त्रिक 15शी 5 हातचाला 1 5 7 35 35 आणि 1 36 आले 365. जेव्हा दिवसांमध्ये संख्या देतील तेव्हा ती अशीच संख्या देईल ज्याला 365 ने काय होणार 100% भाग जाणार. ठीक आहे? हे इथे जे या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे ते सगळ्यांनी समजून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला दिवसांमध्ये कन्व्हर्जन येईल तेव्हा त्याला 365 ने 100% भाग जाणार आहे अशी संख्या देतील. पूर्ण भाग जाणारी संख्या देतील. क्लिअर आहे? आता हा 0 आणि हा 0 काय झाला कट झाला. याच्यासोबत इकडचे 2 0 कट करा 1 and 2. आता पुन्हा बघा काय मिळतंय तुम्हाला इथे 150 मल्टिप्लाइड बाय 20 इंटू 1/5. आता हा 5 एके 5 5 चोक 20. क्लिअर आहे की नाही? खाली एक राहिला लिहिण्याची गरज आहे का नाही? काही केलं आणि नाही केलं तरी अकाउंट मध्ये 1 असतोच प्रत्येकाला. बरोबर आहे? मग आता बघा 150 मल्टिप्लाइड बाय काय 4 150 मल्टिप्लाइड बाय 4 किती येत आहे 600. किती येत आहे 600 600 रुपीज. क्लिअर आहे की नाही सगळ्यांना? म्हणजे आपल्याला जे सरळ व्याज मिळालेलं आहे ते किती मिळालेलं आहे 600 रुपये मिळालेलं आहे. समजतंय की नाही समजत आहे? सोपं आहे ना? आता बऱ्याच जणांच्या डोक्यात असाही प्रश्न असेल की महिन्याचं आलं तर काय करायचं ते सुद्धा बघूया. 2 प्रॉब्लेम समजले की नाही? काहीच नाही. एकच फॉर्म्युला आहे सरळ व्याजामध्ये. तोच फॉर्म्युला 100% वापरायचा. ठीक आहे? माझ्या मते तर कुठली ट्रिक पण वापरू नका. का वापरू नका? कारण एवढा सोपा फॉर्म्युला असल्यानंतर ट्रिक वापरण्याची गरजच काय आहे? सांगा. बरोबर आहे की नाही? फॉर्म्युला ईझी आहे आणि कन्सेप्ट आपली क्लिअर आहे. तर ट्रिक वापरायची नाही. मी स्वतःच सांगते. मी सुद्धा एक्झाम्स देते आणि मी स्वतःच सांगते, की मी जेव्हा एक्झाम दिल्या म्हणजे आता नाही दिलेली, एवढ्या बरेच दिवस झाले दिल्या नाहीये. मी जेव्हा एक्झाम दिल्या, तेव्हा मी कुठलाच प्रश्न ट्रिकने सॉल्व्ह केलेला नाही. कधीच नाही केला. कारण माझ्या लक्षातच राहत नाही ट्रिक. ट्रिक म्हणजे मला घोकंपट्टी वाटते. ट्रिक म्हणजे काय वाटते मला? घोकंपट्टी. आणि कन्सेप्ट क्लिअर असेल ना, तर एकाच सारखे 1000 प्रॉब्लेम विचारू द्या, आपल्याला सोडवता येतील. आणि ट्रिक जर असेल ना, तर आपण यार हां, जिथे ट्रिक यूज करायची, अशा वेळेस यूज पण करायची. पण ती ट्रिक म्हणजे पण काय असते, एक प्रकारची कन्सेप्टच असते, पण त्यावर काहीतरी तोडगा काढलेला असतो. बरोबर आहे ना? जशी मी तुम्हाला कोंबड्या किती, कबूतर किती, एवढ्या गायी, तेवढे हे, तेच जे सांगितली आहे ना, ती जी ट्रिक आहे, ती ट्रिक एक प्रकारची कन्सेप्टच आहे आणि ती ट्रिक फक्त एका किंवा 2 प्रॉब्लेमसाठी लागू होत नाही, तर त्यासारख्या संपूर्ण प्रॉब्लेमसाठी ती ट्रिक लागू होते म्हणून ती यूज करायची. ठीक आहे? काही गोष्टी ट्रिकी असतात, त्या तशाच पद्धतीने घ्यायच्या. तिथे जास्त डोकं लावायचं नाही. पण अशा ठिकाणी ट्रिक मागू नका. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय की नाही? नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघूया. आता इथे पहा. P इज इक्वल्स टू किती आहे? 24,000. पुन्हा तुम्हाला एस-आयच विचारलेला आहे. फॉर्म्युला लिहायचा, आवडीने लिहा. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PRN अपॉन 100. आता मला एक साधी गोष्ट सांगा, मी वारंवार फॉर्म्युला लिहिते. माझ्या पाठ नसेल का? आहे ना. पण का लिहिते? कारण एखादी गोष्ट जेव्हा आपण जितके जास्त वेळ करतो, ती लांबपर्यंत आपल्या लक्षात राहते आणि आपल्याला तेच पाहिजे आहे. ठीक आहे? लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला लवकर पोस्ट काढायची आहे. जितक्या लवकर पोस्ट निघावी असं वाटत असेल, तितका सराव काय असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. क्लिअर आहे की नाही? आता बघा. काय करते मी? प्रिन्सिपल अमाउंट किती आहे? 24,000 रुपये. बरोबर? व्याज किती आहे? 12%. आता पुन्हा इथे महिने दिलेले आहे. मग महिन्यामध्ये दिलं तर अजून सोपं होतं. का?
कारण वर्षाचे किती महिने 12, 12 पैकी किती दिलेले आहे 8, मग 8/12 घ्यायचं. डिवायडेड बाय काय करायचं 100, काय करायचं 100. ठीक आहे. आता इथे एक शून्य कटला, इथे एक शून्य कटला, हे 2 शून्य, हे 2 शून्य. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. इकडे बघा 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 4 ने भाग जातोय. आता पुन्हा राहिलेलं लिहून घ्यायचं किंवा इथे सुद्धा करू शकता तुम्ही. बरं खालच्या स्टेप मध्ये लिहिते, स्टेप वाढली तर चालेल, गोंधळ व्हायला नको. 240 मल्टिप्लाइड बाय 12 मल्टिप्लाइड बाय 2/3. पुन्हा बघा किती सोपं, 3 एक 3, 3 चौक 12, म्हणजे हे पण कट झालं. मग आता काय राहिलं 4 दुनी 8, 240 मल्टिप्लाइड बाय 8 किती मिळते आन्सर काढून घ्या इकडे. 240 मल्टिप्लाइड बाय 8, 800, 8 चौक 32, 2 हातचे आले 3, 8 दुने 16, 16 आणि 3 19, म्हणजे किती मिळालं तुम्हाला सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज किती मिळालं 1920 रुपीज. 1920 रुपीज. क्लिअर आहे सगळ्यांना. सोपं आहे की नाही, काही कठीण आहे का? मला तरी वाटते कठीण नाही. आणि का म्हणून असावं, कारण एवढं सोपं सांगितलं मॅडमनी, बिलकुलच कठीण जायला नको. बरोबर आहे की नाही? समजते सगळ्यांना. 1920 काय मिळालेलं आहे आपल्याला सिंपल इंटरेस्ट मिळालेलं आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. आणि पुन्हा पुन्हा नेहमी एकच गोष्ट म्हणेल, मी असं काही फार वेगळं म्हणत नाहीये, जे सगळं म्हणतात ते मी पण म्हणते, पण माझा त्यामागे एकच स्वार्थ आहे, तुम्ही जितकं जास्त तुमचा रिस्पॉन्स दाखवाल तितका जास्त मी पण तुमच्यासाठी उत्साहाने काय घेणार आहे, मेहनत घेणार आहे. म्हणून व्हिडिओला एंड पर्यंत बघत राहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच शेअर करायला विसरू नका. क्लिअर आहे? नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच. आता शाब्दिक उदाहरणं चालू केली आपण. ठीक आहे. रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी, प्रॉब्लेम पहा काय आहे. रीना नावाची मुलगी आहे, ज्यांना समजत नाही त्यांना सांगते. ही झाली रीना नावाची मुलगी. गोड आहे बरं, मॅडमला ड्रॉइंग चांगलं काढता येत नाही, गोड आहे. रीना नावाची काय आहे, ही मुलगी आहे. ठीक आहे. माझं ड्रॉइंग चांगलं आहे पण थोडस चालतंय आता. बरोबर आहे की नाही? आपला विषय कुठला आहे, मॅथ्स आहे. ही रीना नावाची मुलगी आहे, हिने काय केलं, एक अमाऊंट दुसऱ्या व्यक्तीकडून काय घेतली आहे, व्याजाने घेतलेली आहे. ठीक आहे. याच्याकडून कोणी घेतली, हिने घेतली, पैसे इकडे जात आहेत. ठीक आहे. डबल आर. आता सरळ व्याजाने किती रुपये घेतले, 1200 रुपये घेतले. मग अमाऊंट किती आहे, प्रिन्सिपल किती आहे, 1200 रुपये लिहून घ्यायचं. आणि त्यांनी काय म्हटलं, तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिलं, म्हणजे इथे सिंपल इंटरेस्ट सुद्धा दिलेला आहे 432 रुपये. पण आता इथे ट्विस्ट बघा काय, रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी, म्हणजे व्याजाचा दर जो आहे रेट तेवढेच काय आहे, यन आहे. यन म्हणजे काय, वर्ष. ठीक आहे. म्हणजे आर आणि एन हे काय दोन्ही इक्वल आहे, म्हणजे आर इक्वल्स टू एन लिहा किंवा एन इक्वल्स टू आर लिहा, बोथ आर सेम. मग आता चला फॉर्म्युला मांडायचा आपला. एस आय इज इक्वल्स टू पी आर एन अपॉन 100. डन. आता बघा एस आय किती दिलाय, 432 दिलंय की नाही. मग पी किती दिलेला आहे, 1200 दिले. आर किती आहे माहिती नाही, मग आर. एन किती आहे माहिती नाही, पण मी तुम्हाला या एन साठी एक गोष्ट हायलाइट करते, इथे करते बघा. आर ची व्हॅल्यू एन आहे, एन ची व्हॅल्यू आर आहे, म्हणजे मग यांच्या जागी मी आर लिहू शकते की नाही, लिहू शकते 100%. अपॉन काय केलं मी 100. 1 2 1 2 हा माझा आवडता कार्यक्रम काटाकुटीचा. 2 0 काटले. आता पुढे पहा काय उरतंय, आर इंटू आर, आर स्क्वेअर, म्हणजे इथे लिहिते 432 इक्वल्स टू 12 इंटू आर स्क्वेअर. आता मला सांगा आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आहे की नाही, मग याला इकडे कुठं पाठवायचं, डिव्हिजन मध्ये. 100% तेच करायचं. आर स्क्वेअर इक्वल्स टू 432 अपॉन 12. 12 एक 12, 12 दोन 24, 12 त्रिक 36, कारण 12 चूक 48 होतात. बरोबर आहे. इथे किती राहिले,
8 36 म्हणजे 13तून 6 गेले 7 राहिले. 8 72. 36 येतंय का? चेक करा सगळ्यांनी. आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 36 मिळालेली आहे. ही कोणाची व्हॅल्यू आहे? आर स्क्वेअरची आहे. बरोबर आहे? मग मला सांगा याला जर असं सॉल्व्ह करतो की नाही आर इक्वल्स टू रूटमध्ये किती 36 म्हणजे तुम्हाला आरची व्हॅल्यू काय मिळत आहे? 6 मिळत आहे. 100% समजलं का? सगळ्यांनी सांगायचं आहे. 100% हे प्रॉब्लेम सगळ्यांना क्लिअर झालंय का? ठीक आहे. आर किती मिळाला? रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळालेला आहे? 6 मिळालेलं आहे. आणि जेवढा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तेवढेच काय आहे? वर्ष. म्हणजे रीनाने व्याजाच्या दराइतके म्हणजे रीनाने 6 वर्षासाठी 6% दराने 1200 रुपये काय घेतले ते कर्ज घेतले होते. आणि त्यावरचं तिला काय मिळालं? 432 रुपये व्याज सुद्धा तिला द्यावं लागलेलं आहे. एवढं सगळ्यांना क्लिअर झालंय की नाही? सोपं आहे की नाही? कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत 100% बघत राहा. आता पुन्हा पहा. आर दिलेला आहे. तसंच फॉर्म्युला काय विचारलेला आहे? प्रिन्सिपल अमाउंट विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? प्रिन्सिपल अमाउंट. याच्यामध्ये काहीतरी मिसिंग वाटतंय रे. 1 मिनिट मला चेक करू दे हे प्रॉब्लेम. यामध्ये मिसिंग आहे सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. यामध्ये आणखी एक व्हॅल्यू आहे. सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू 1080 रुपीज. क्लिअर आहे? मग चला फॉर्म्युला SI इक्वल्स टू PRN अपॉन 100 अपॉन 100. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? समजतंय की नाही? इथे 1080 रुपीज होतं. टाइप करताना मिस झालं असणार ते. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आता काय करायचं? ज्या व्हॅल्यू दिलेल्या त्या व्हॅल्यू पुट करायच्या. घाबरायचं नाही. प्रत्येक वेळेस सिंपल इंटरेस्टच विचारतील का? नाही विचारणार. बरोबर आहे ना? रोज रोज खिचडी खाता का? बोर होईल ना खिचडी खाऊन. बरोबर आहे? प्रत्येक बायकांना विचारा त्यांचा आवडता मेनू कुठला? खिचडीच म्हणणार त्या. का? कारण स्वतः स्वयंपाक करावा लागतो ना म्हणून. पण कुठल्याच पुरुषाला खिचडी आवडत नाही आणि रोज रोज तर नाहीच नाही. म्हणून चेंज म्हणून बाकीचे पण प्रॉब्लेम आपल्याला बघायचे आहेत. रोज रोज सिंपल इंटरेस्ट प्रत्येक एक्झामला सिंपल इंटरेस्टच विचारणार आहे का? कधी वर्षे विचारतील, कधी काही वेगळ्या पद्धतीने विचारतील. प्रॉब्लेम तोच असेल, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घुमवून फिरवून विचारण्यात येईल. त्यामुळे कन्सेप्ट छान पद्धतीने क्लिअर करत चला. क्लिअर आहे? आता बघा सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे. मांडून घेते मी 1080. प्रिन्सिपल अमाउंट आहे का? नाही. तीच तर काढायची आहे ना मॅडम. बरोबर आहे की नाही? रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? रेट ऑफ इंटरेस्ट आहे 15%. रेट ऑफ इंटरेस्ट काय? 15%. किती वर्ष आहे रे? 4 वर्ष. अपॉन मध्ये काय येणार? 100. ठीक आहे. आता काही कट्टे का बघून घेऊ आपण. 4 एके 4. 25 चोक 100. बरोबर आहे? अजून 5 ने भाग जातो. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 चोक सॉरी 5 5 25. काय मिळालं? 1080 इक्वल्स टू 3 इंटू P अपॉन 5. बरोबर आहे? आता बघा काय होतंय? हा जो 5 आहे हा डिवाइड मध्ये आहे. हा कुठे जाणार? मल्टिप्लाय. आणि हा जो P आहे हा कुठे आहे? मल्टिप्लिकेशन. इकडे येऊन कुठे येणार? डिवाइड मध्ये. क्लिअर आहे? एवढं सगळ्यांना माहिती आहे ना? जी गोष्ट डिवाइड मध्ये असते ती मल्टिप्लिकेशन मध्ये जाते आणि जी गोष्ट मल्टिप्लिकेशन मध्ये असते ती डिवाइड मध्ये येते. मग तेच करूया आपण. व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? P ची. P इक्वल्स टू 1080 मल्टिप्लाइड बाय 5 अपॉन काय येणार? 3. ठीक आहे? समजतंय की नाही? मग आता बघा काय करते मी. 1080 ला 3 ने डिवाइड होते की नाही? होते. 8 आणि 1 9 म्हणजे 100% होत आहे. चला 3 एके 3, 3 त्रिक 9, खाली राहिला 1, 3 सख 18 आणि हा एक 0 म्हणजे किती मिळालं तुम्हाला? 360 मल्टिप्लाइड बाय 5. मिळालंय की नाही मिळालंय? 100% मिळालेलं आहे. मग आता मला सांगा प्रिन्सिपल अमाउंट किती झाली आहे? P is equals to 1800. प्रिन्सिपल अमाउंट किती आहे? 1800. हा मल्टिप्लिकेशन किती मिळणार तुम्हाला? 1800. डन आहे सगळ्यांना? समजतंय? ज्यांना गुणाकार करता येत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा इकडे बघा.
360 मल्टिप्लाइड बाय 5 आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, कुठली स्पर्धा परीक्षा असू द्या, नवोदय असू द्या, स्कॉलरशिप असू द्या, की त्यापेक्षा मोठी पोलीस भरती, सरळ सेवा कुठलीही असू द्या. ह्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कुठल्या ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, त्यानंतर डेसिमल पॉइंटचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, त्यानंतर फ्रॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टी 100% क्लिअर ठेवा आणि ह्या जर क्लिअर करायच्या असेल, तर माझ्याच चॅनलला सगळे व्हिडिओ यावरचे टाकलेले आहेत. ते नक्की बघा आणि एवढ्या सोप्या भाषेत शिकवलेलं आहे. अगदी लहान लेकरासारखं समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला जराही जड जाणार नाही आणि तरीही नसेल समजलं, तर मला सांगा. मी त्यापेक्षाही बेस देण्याचा प्रयत्न करेन. क्लिअर आहे? कर्सर कुठे आहे? आता बघा. 500 6 पंच 30 0 हातचाला 1 5 त्रिक 15 6 पंच 30 30शी 0 हातचे आले 3 5 त्रिक 15 15 आणि 3 18 मिळाले की नाही 1800 रुपये हे बघा मिळालेले आहेत. समजते छान पद्धतीने जाते. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. आता 8% दराने 2400 रुपयाचे किती वर्षात सरळ व्याज 576 होईल? म्हणजे इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे? एन इक्वल्स टू व्हॉट? एन माहितीये का? नाही. फॉर्म्युला तोच SI इक्वल्स टू PRN अपॉन 100. डन आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे? प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 2400 रुपये. घ्या 2400 रुपये घेतले. किती वर्षात माहितीये का? रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 8%. किती वर्षात माहितीये का? नाही. एन ला जसंच्या तसं अपॉन 100. त्यांनी म्हटलंय 576 रुपये. सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे. मग बस तेच 1 2 1 2 2 शून्य काढले. व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? एन ची काढायची आहे. बघा एन ला जागीच ठेवायचं. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये काय? एक 8 आहे आणि ही 24 आहे. हे मल्टिप्लिकेशनचे कुठे जाणार? डिव्हिजन मध्ये. म्हणजे 576 डिवायडेड बाय 24 गुणिले 8. क्लिअर आहे? आता जर तुम्ही वर्ग पाठ केले असेल तर सगळ्यांना माहित असेल 24 चा वर्ग काय येतो? 576. 24 एके 24. 24 24 576. 8 एक 8. 8 त्रिक 24. म्हणजे तुम्हाला n इक्वल्स टू काय मिळालेलं आहे? 3 इयर्स. काय मिळालेलं आहे? 3 इयर्स. 3 वर्ष. समजलं की नाही? सोपं आहे की नाही सांगा बरं? काही कठीण आहे का? मला तरी वाटते कठीण नाही. आणि मी इतकं छान समजवल्यावर कसं कठीण जाणार? बरोबर आहे ना? बिलकुलच जाणार नाही. आणि हा पहिल्याच झटक्यात समजणं गरजेचं नाही. आपल्या बुद्धीनुसार प्रत्येकाला वेळ लागत असतो. प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. त्यामुळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत राहा. ठीक आहे? पण समजणार मात्र नक्की याची खात्री आहे. ठीक आहे? कारण माझे विद्यार्थी आहे आणि 100% काय असणार आहे? हुशारच असणार आहे. क्लिअर आहे? कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच. 10 किती टक्के दराने 2500 रुपयाची 4 वर्षात 330 रुपये रास होईल? आता ज्या लोकांना रास माहिती असेल, रास काय असते? रास म्हणजे टोटल अमाऊंट. ज्या अमाऊंट मध्ये आपण व्याज पण देतोय आणि आपली अमाऊंट पण देतोय. एकत्र करून देतोय ना. जसं मी म्हटलं की मी एखाद्याला 100 रुपये दिलेले आहे. ते 100 रुपये मी त्याच्याकडनं म्हटलं की मला व्याजासहित वापस कर. म्हणजे तो मला 100 रुपये पण देणार, त्यावरचं व्याज पण देणार. त्या गोष्टीला आपण रास म्हणतो. मग चला रासचा फॉर्म्युला लिहायचा. रास इक्वल्स टू मुद्दल प्लस व्याज. मुद्दल प्लस व्याज. मग आता मला सांगा 10 किती टक्के दराने माहितीये का? नाही. किती टक्के दराने 2500 रुपयाचे 3030 रुपये व्याज 3300 रुपये रास होईल. म्हणजे आता मला एक सांगा, मला जर व्याज काढायचं असेल, व्याज इक्वल्स टू काय करणार मी? रास मधून मुद्दल मायनस करायची. रास किती आहे? 3300 वजा 2500. मला किती मिळाले? 13 तून 5 गेले 8 राहिले. 800 रुपये मिळाले. म्हणजे मला व्याज किती मिळालेलं आहे? 800 रुपये. मग मी तेच करते इथे. बघा SI इक्वल्स टू PRN अपॉन 100. सिंपल इंटरेस्ट किती मिळालं? 800 रुपये मिळालं. P किती आहे?
2500 रुपये आहे. आर किती आहे? किती टक्के दराने? माहित नाही, आर काढायचा आहे. एन किती आहे? 1 मिनिट. एन किती आहे? 4 वर्ष. अपॉन काय येणार? 100. 0 0 कट झाले. बरोबर आहे. आता बघा, कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? आर ची व्हॅल्यू काढायची आहे. आर इक्वल्स टू हे काय होणार? 25 चौक 100. हे काय होत आहे? 25 चौक 100 म्हणजे आर इथे लिहिते. आपल्याला काय मिळालं? 800 इक्वल्स टू 100 आर. 100 आर कसे? हे बघा, 25 गुणिले 4 किती मिळाले? 100. समजलं? मग आता पहा, मला काय काढायचं आहे? आर काढायचा आहे. हा काढायचा आहे ना आर. कुठे गेला कर्सर? हा, आर काढायचा आहे म्हणजे याला इकडे डिवाइड मध्ये पाठवा. आर इक्वल्स टू 800 अपॉन 100. 100 एके 100, 100 8 800. म्हणजे तुम्हाला आर ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 8%. 8%. क्लिअर आहे सगळ्यांना? हे बघा, दिसतंय की नाही दिसत आहे? सोपं आहे ना? सगळ्यांना लक्षात येतंय? कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. मला खात्री आहे तुम्हाला खूप छान पद्धतीनं क्लिअर होत आहे. आणि सगळ्या टाईपचे असं पण मी प्रॉब्लेम पहा कुठल्या कुठल्या टाईपचे घेते, की ज्या ज्या म्हणजे मला स्वतःला अभ्यास करताना किंवा मला जे प्रश्न डोक्यात यायचे त्या पद्धतीनं मी घेते. मी पहिलं घेतलं नुसतं इंटरेस्ट काढायचं आहे. इंटरेस्ट मध्ये एका याच्यामध्ये वर्ष घेतले, एका याच्यामध्ये महिने घेतले, एका याच्यामध्ये दिवस घेतले. म्हणजे यापैकी काहीही विचारलं तर तुमचा गोंधळ होणार नाही. त्यानंतर व्याजाचा दर आणि वर्ष सारखे आहे अशा वेळेस काय करायचं ते सुद्धा घेतलं. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे, कधी वर्ष विचारलेलं आहे, अशा पद्धतीने सुद्धा घेतलंय. रास म्हणजे काय? मुद्दल प्लस व्याज. अशा प्रकारचं जर आलं तर कसं सॉल्व्ह करायचं ते सुद्धा घेतलेलं आहे. मग छान आहे की नाही? समजतंय ना? व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट एक्झाम्पल लगेचच. हा, हा ना खूप छान पद्धतीने तुम्हाला विचारण्यात येतो आणि सगळ्या सरळ सेवेला यावर एखादा तरी प्रश्न तुम्हाला दिसेल. ठीक आहे? सगळ्या सरळ सेवा भरतीला तुम्हाला यावर एखादा तरी प्रश्न दिसेल. मग अशा वेळेस बिलकुल गोंधळायचं नाही. काय करायचं? एकच फॉर्म्युला आहे यावरचा आणि तो फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. चला, पुढचा एक्झाम्पल खरंच खूप खास आहे. ठीक आहे? पुढचं एक्झाम्पल काय आहे? खूप खास आहे. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. यावर सगळ्या सरळ सेवा भरतीला तुम्हाला प्रश्न दिसेल. असा टाईपचा प्रश्न राहतो हा. एखादी रक्कम 4 वर्षात 6 पट होते. किती पट होते? 6 पट होते. तर व्याजाचा दर किती? असा प्रश्न विचारला तर काय करायचं? याचा एक फॉर्म्युला आहे. आर इक्वल्स टू पट मायनस 1 अपॉन एन इंटू 100. बस, एक नंबर फॉर्म्युला आहे हा सुद्धा. बस हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि याच पद्धतीने जायचं. एखादी रक्कम 4 वर्षात, ठीक आहे, किती पट दिलेली आहे? 6 पट. मग घ्या 6 पट मायनस 1 किती वर्षात? 4 वर्षात. एन किती आहे? 4 इंटू 100 इक्वल्स टू आर. ठीक आहे? 4 एके 4, 25 चौक 100. आर इक्वल्स टू किती? 6 वजा 1 किती होत आहे? 6 वजा 1 किती होत आहे? 5. 5 गुणिले 25 किती होणार? आर इक्वल्स टू 125%. आर इक्वल्स टू 125%. 4 वर्षात 6 पट रक्कम होत आहे. म्हणजे व्याजाचा दर किती आहे? किती आहे? 125% आहे. आता यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल अमाउंट दिलेली नाही, एखादी रक्कम म्हटलेली आहे. जर फॉर्म्युला माहिती नसता तर आपण काय केलं असतं? एखादी रक्कम मॅडमनी सांगितलं होतं. जी गोष्ट गणितामध्ये माहिती नसते तिला काय घ्यायचं? एक्स घ्यायचं. एक्स आपला पिच्चा सोडत नाहीये. तिला तर आपण 100% घेणार. बरोबर आहे की नाही? पण इथे हा फॉर्म्युला वापरला तर एक्स पासून तुमचा पिच्चा सुटणार आहे. समजतंय? सोपं आहे की नाही? व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.
अरे बापरे! होमवर्क देण्याची वेळ आलेली आहे. एक रक्कम 5 वर्षात 3 पट होते, तर व्याजाचा दर किती? सेम त्याच पद्धतीचं प्रॉब्लेम आहे, जे 8 नंबरचं प्रॉब्लेम होतं. खूप ईझी आहे की नाही? हे तुमच्यासाठी मात्र होमवर्क आहे. या प्रॉब्लेमचा आन्सर द्यायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तब तक के लिए बाय. गुड नाईट. बेस्ट लक.